एकीकडे कांदा, मका आणि इतर शेतमाल विकल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये व्यापारी आडते हे शेतकऱ्यांना चेक देत होते. त्याच्यावर 1 महिने किंवा 15 दिवसाची मुदत असायची. तोपर्यंत शेतकऱ्यांना थांबावं लागत होतं. त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागत होतं. मात्र या प्रथेला नांदगाव बाजार समितीने छेद दिला आहे आणि त्यांनी वेगळी प्रथा सुरू केलेली आहे. आता नांदगाव बाजार समितीत शेतकऱ्यांना माल विकल्यानंतर अवघ्या 2 तासात कॅश दिलं जात आहे. त्याच्यासाठी बाजार समितीच्या आवारातच बँकिंगसारखे अकाउंट उघडलेले आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होत आहे. या प्रथेचा किंवा या उपक्रमाचा शेतकऱ्यांना काय फायदा होतो आहे, व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे आणि सभापतींनी ही उपक्रम का राबवलं आहे हे जाणून घेऊया. माझ्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी, व्यापारी आणि बाजार समितीचे सभापती पण आहे. भाऊ, बाजार समितीने जो उपक्रम सुरू केलेला आहे याचा तुम्हाला कसा फायदा होतो आणि या अगोदर तुम्हाला पैसे कसे मिळायचे? नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने जो काही उपक्रम चालू केलेला आहे, निर्णय घेतलेला आहे, तो अतिशय योग्यरित्या घेतलेला आहे. या अगोदर आम्हाला कमीत कमी 7 ते 8 दिवस थांबावं लागायचं की पेमेंट वेळेवर न होणे. पण या निर्णयामुळे अवघ्या 2 तासाच्या आत आम्हाला रोखीने पेमेंट मिळतं आहे. कारण शेतकऱ्यांनी जे काही शेतीसाठी जो काही बी बियाणे असतील, औषधे असतील, हे उधारीवर घेतलेले असायचे. त्यामुळे व्यापाऱ्यांचाही दुकानदारांचाही सारखा म्हणजे असा तगादा राहायचा की पेमेंट केव्हा करताय. या निर्णयामुळे होल अँड सोल आपण जे काही म्हणतो की रोखीने आपल्याला पेमेंट मिळाल्यामुळे सर्व गोष्टी आमच्या सोयीस्कर झालेल्या आहे. नक्कीच आनंद झालेला आहे. तुम्ही काय पिकवतात आणि आता तुम्ही काय विकायला आणलं आणि तुम्हाला कसं पैसे मिळतात ते? आम्ही कांदा, मका पिकवतो, इतर कडधान्य पण पिकवतो आणि ते आणल्यानंतर आम्हाला 8-10 दिवसानं पेमेंट भेटायचं पूर्वी. ह्यावेळेस असं झालं, सभापती साहेबांनी इथं प्रत्येक व्यापाऱ्यासाठी गाळे उभारले आहे आणि इथंच रोख स्वरूपात आम्हाला पेमेंट मिळतं आहे. तर आमचं इथून मागं असं व्हायचं, रोख पेमेंटसाठी इथं रोख पेमेंट नसल्यामुळे आम्हाला मनमाड इतर मार्केट कमिटींमध्ये माल विकण्यासाठी जावं लागत होतं. तेच आता आम्हाला इथं रोख स्वरूपात पेमेंट भेटल्यामुळे आमचा वाहतूक खर्चही कमी झाला आणि इथं आम्हाला जवळ वाहतूक खर्च कमी झाल्यामुळे आम्हाला सगळ्या सुविधा इथं मिळत आहे. या अगोदर जेव्हा तुम्हाला चेक द्यायचं किंवा 1 महिन्याची किंवा 15 दिवसाची त्याच्यावर मुदत असायची, ते तुम्हाला शेतमाल विकल्यानंतर रोख पैसे मिळत नव्हते, तर काय काय अडचणीला तुम्हाला तोंड द्यावं लागत होतं? तुम्ही कसे गरजा भागवत होते? अडचण भरपूर होती आम्हाला. अडचण आल्यामुळे आम्ही एखाद्या वेळेस सावकाराकडून पेमेंट उचलावं लागत होतं आणि तेच पेमेंट आम्ही मग मजूर, लेबर झालं, त्याच्यानंतर खताच्या गोण्या झालं, त्याच्यानंतर ज्या गरजा होत्या आमच्या शेतकऱ्याच्या, त्या सावकाराकडून उचलून पेमेंट आम्हाला करावं लागत होत्या. आता त्याच गरजा आमच्या वेळेवर होत असल्यामुळे आम्ही सगळे आनंदात आहोत. म्हणजे याचा अर्थ का कधी कधी तुम्हाला जर रोख पैसे मिळत नसले तर व्याजाने पैसे घ्यावे लागत होते? हो, बरोबर, व्याजानं घ्यावं लागत होते पैसे आम्हाला. आता परिस्थिती चांगली झाली. सभापती साहेबांनी मस्त सगळ्यांना व्यापाऱ्यांना रोख स्वरूपात पेमेंट केल्यामुळे आम्हाला सगळ्या अडचणी इथं दूर राहिल्या आमच्या. तुम्ही काय म्हणाल बाबा, तुमचं काय म्हणणं आहे का आता तुम्हाला जे रोख पेमेंट मिळतं आहे, तुम्ही समाधानी आहात? तुम्हाला कशी हे उपक्रम वाटतं आहे आणि या अगोदर कशा अडचणीला तुम्हाला तोंड द्यावं लागत होतं? पहिले आम्हाला अशी अडचण होती, माल आणला काही पैसे लागायचे आम्हाला डिझेल टाकायला ट्रॅक्टरवरला. नंतर मग इथं आल्यानंतर भरणाऱ्याला पैसे द्यायचे कुठून, ही एक अडचण राहायची. आता हे आमचे बोरसे आले त्याच्यामुळे आमचा काहीतरी उपयोग झाला बा, असं आम्हाला अंदाज वाटतो बा. असं काहीतरी काय केलं त्यांनी? बोरशेंनी एक केलं, आम्हाला जागेवर थांबवलं इकडं. नाही तर आम्हाला गाड्या कुठं लावायच्या, गाड्या आमच्या काही टप्प्याला चोरी जायच्या. आणि मग आम्ही गाड्या पाहायच्या का पैसे घ्यायला जायचे. आज आम्हाला गाड्या पाहायचं काम नाही, गाड्या इकडं लावून द्यायच्या. पाण्याची सोय, सावली, आम्हाला बसायला सोय, एक आम्हाला एक आहे, आणखीन जेवणाची सोय करणार आहे परत ते इकडं. सरकारचं एक धोरण आहे का सर्व जे पेमेंट आहे ते ऑनलाईन असावं, RTGSच्या माध्यमातून असावं. पण आता तुम्ही बाजार समितीत रोखने व्यवहार करतात आहे, याला किती मान्यता असेल किंवा सरकारने तुम्हाला काय सूट दिलेली आहे? केंद्र सरकारने आपल्याला मार्केट कमिटीचं जर लायसन दिलं तर शेतकरी पेमेंट पूर्ण रोख करायला अलाउड आहेत आणि आम्ही आता या सुविधेने पूर्ण पेमेंट रोख करत आहोत. आणि तालुक्याचे आमदार आदरणीय सुहास अण्णा कांदे
यांनी आणि आमचे सभापती यांनी सर्व संचालकांनी मिळून ही संकल्पना आणली आणि ही आम्ही प्रत्यक्षात उभारणारे आम्ही व्यापारी, आमचा बी सपोर्ट लागला आणि अण्णांचा आणि संचालक मंडळाचा सपोर्ट लागला आणि फार सुरळीत पद्धतीने चालू आहे. कोणतीच अडचण होत नाही. कधी बँकिंगमध्ये जर पेमेंट लेट झालं तर अर्धा तास मागं पुढं होतो, परंतु रोजच्या रोज सगळं पेमेंट दिलं जातात आणि शेतकरी याच्याने समाधानी आहे. नांदगावला आवक बी वाढली. माझ्या मते मक्यामध्ये नांदगावमध्ये आपण जिल्ह्यात 1 नंबर किंवा 2 नंबर लागू. फार चांगली आवक आहे आणि अजून येणाऱ्या काळात याच्यात फार डेव्हलपमेंट होईल. किती व्यापाऱ्यांची संख्या आहे आणि त्या इथे रोख पेमेंट देण्यासाठी बाजार समितीने तुम्हाला काय काय सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहे? इथे आम्हाला कॅश काउंटरचे सर्व कॅबिन्स बनवून दिलेले आहे आणि 40 व्यापारी अप्रॉक्सिमेटली कांदा, मका, धान्य मिळून आणि सर्वजण उपस्थित राहतात रोज आणि सुरळीत पद्धतीने लिलाव पार पडतो. कोणतीच अडचण होत नाही आणि कॉम्पिटिशनने चालतं, त्याच्यामुळे काही भाव बी कमी निघत नाही. पूर्ण जिल्ह्याला धरून भाव चालतात आणि सर्व कर्मचारी, सचिव आणि सभापती स्वतः याच्यात लक्ष घालून पूर्ण चुकवतीवर लक्ष राहतं आणि आम्ही सर्व व्यापारी पण काटेकोर प्रमाणात एकदम 100% रोजच्या रोज चुकवती करतो. त्याच्यामुळे शेतकऱ्याला कोणता त्रास होईल हे काम व्यापाऱ्यांकडनं बी होत नाही आणि होणार बी नाही. किती उलाढाल होत असते, किती आवक असते आणि साधारणतः रोजची इथे कांदा असो, मका असो किंवा इतर शेतमाल असो याची किती उलाढाल होत असते? कृषी उत्पन्न बाजार समिती मागच्या 2 वर्षा पहिले 500 करोड रुपये वार्षिक टर्नओव्हर होता. मागच्या वर्षी 400 करोड झाला. यावर्षी आम्हाला अपेक्षा आहे 550 ते 600 करोड रुपये जाईल. या सुविधेमुळे 100 करोड रुपयाचा टर्नओव्हर वाढेल आणि याचं श्रेय सभापती महोदय आणि तालुक्याचे दमदार आमदार आदरणीय सुहासांना यांना देण्यात यावे. माझ्यासोबत बोलण्यासाठी सभापती त्यांनी ही जी उपक्रम आहे ते राबवलं आहे. तुमच्या डोक्यात हे का आलं आणि असं का वाटलं तुम्हाला का आपण इथे शेतकऱ्यांना रोखीत त्या व्यवहार व्हावा, त्यांची अडचण दूर होईल असं तुम्हाला का सुचलं आणि तुम्ही त्याच्यासाठी काय काय केलं? सर्वसाधारणपणे एक शेतकरी मी शेतकरी कुटुंबातला आहे आणि शेतकरी कुटुंबाच्या व्यक्तीला सभापतीपदी बसवल्यामुळं शेतकऱ्याची काय अडचण आहे, शेतकऱ्याला काय समस्या आहे ह्या मी जवळून बघितलेलं आहे. आणि आमचा नांदगाव तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका आहे. इथला शेतकरी हा कायमच अडचणीत असणारा शेतकरी आहे. त्याला खर्च आणि उत्पन्नाची ताळमेळ बसवल्या जात नाही. त्याच्यामुळं तो त्याचा माल कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीला आणायचा, पण त्याच्या ज्या अपेक्षा आहे, त्याच्या ज्या अडचणी त्या रोखीने पैसे न भेटल्यामुळं तो त्या पूर्ण करू शकत नव्हता आणि तो त्याचा भ्रमनिरास व्हायचा आणि तो बिचारा घरी निघून जायचा. त्याचं दुःख हे मी स्वतः माझ्या कुटुंबाने सर्वांनी भोगलेलं आहे आणि त्याच्या दुःख कुठंतरी कमी व्हावं हे दुःख कमी करण्यासाठी मी ते एक स्वप्न पाहिलं की माझ्या शेतकऱ्याला कृषी उत्पन्न बाजार समितीतच आणि तात्काळ त्यांनी विकलेल्या मालाची रक्कम भेटावी हे मला वाटायचं. मी लहान असल्यापासून मी वाटायचं की माझा शेतकरी कुठंतरी त्याला 2 पैसे रोखीने भेटले पाहिजे आणि त्याच्या ज्या समस्या आहेत त्या कमी झाल्या पाहिजे आणि तो कोणाच्या दारात पैसे मागायला विकलेल्या मालाचा तो कोणाच्या दारात पैसे मागायला गेला नाही पाहिजे. त्यांनी त्याचा माल जिथं विकला तिथंच त्याला ते पैसे भेटले पाहिजे. आणि ही सर्व चर्चा मी तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुहास अण्णा कांदे यांच्याशी केली आणि त्यांनी सांगितलं की सतीश ही संकल्पना चांगली आहे, ही आपण पूर्णत्वास आणू. त्यासाठी आम्ही सर्व संचालक मंडळ, उपसभापती आणि कर्मचारी आणि व्यापाऱ्यांची एक मीटिंग घेतली आणि त्यांना मी सांगितलं की आपल्याला असं असं करायचं आहे. आणि सर्वांनी माझी जी संकल्पना आहे, आमदार साहेबांची जी संकल्पना आहे याला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी सर्वांनी साथ दिली. त्याच्यामुळं आम्ही आज कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगाव, उपबाजार बोलठाण, उपबाजार न्यायडोंगरी इथं सर्व ठिकाणी आम्ही पैसे वाटपसाठी कॅश काउंटर बांधलेले. साधारण प्रत्येक ठिकाणी 20-20 कॅश काउंटर बांधलेले. प्रत्येक व्यापाऱ्याला आपण ते दिलेले आणि आम्ही अनाऊन्सिंग करतो की आपल्या विकलेल्या मालाचे 2 तासात शेतकऱ्यांनी पैसे घेऊन जावे आणि ते शेतकरी त्याच्यामुळं समाधानी झालेलं आहे. ही जी सिस्टीम मी राबवली याच्यामुळं की नांदगावला येणारी आवक, अगोदर कसं होतं की शेतकऱ्याला रोख पैसे लागत होते, ठराविक काही ठिकाणी ते रोख भेटायचे, तो बाहेर जायचा. आज ती बाहेर जाणारी आवक आज ती नांदगावकडे शिफ्ट झालेली आहे. आमच्याकडं जळगाव जिल्ह्यातून पण ती औरंगाबाद जिल्ह्यातून पण आमच्याकडे आवक यायला लागलेली आहे. आणि आज आम्ही मकाच्या बाबतीत नाशिक जिल्ह्यात एक टॉपला आम्ही खरीददार झालेलो आहे. मग कांद्याच्या बाबतीत पण तीच आहे आणि आलेला माझा शेतकरी समाधानी, त्याला विकलेल्या मालाचा रास्त भाव दिला जातो आणि रोखीने दिला जातो.
प्रशासन म्हणून तुम्ही काय काय उपाययोजना केल्या ही सर्व संकल्पना राबवण्यासाठी सभापतींची असो आमदारांची संकल्पना असो, परंतु प्रशासन म्हणून तुम्ही काय व्यवस्था केली आणि काय काय सुविधा देतात? संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार व्यापारी वर्गाला नांदगाव आणि बोलठाण या ठिकाणी कॅश काउंटर आपण बँकेसारखं उपलब्ध करून दिलेलं आहे. या ठिकाणी व्यापारी आपापल्या काउंटरनुसार त्यांना वाटून दिलेले आहे, त्यानुसार ते रोख स्वरूपात पेमेंट अदा केले जाते. शेतकरी अतिशय आनंदी झालेला आहे या निर्णयामुळे. प्रशासनाचं अतिशय काटेकोरपणे लक्ष असतं, कोणत्या व्यापारी का किती माल घेतलेला आहे, किती चुकवती झालेली आहे, या संदर्भात सर्व कर्मचारी अलर्ट राहतात. सभापती साहेब, उपसभापती साहेब, सर्व संचालक मंडळाचं याच्यात खूप लक्ष असतं. प्रत्येकाला रँडमली फोन लावले जातात शेतकऱ्यांना, तुम्हाला पेमेंट मिळालं की नाही मिळालं याचीही खात्री केली जाते. आपली बाजार समिती ही संपूर्णपणे संगणकीकृत बाजार समिती आहे आणि त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्याचा डेटा बाजार समितीकडे उपलब्ध असल्याने त्यांच्याशी संपर्क करणे सोपे जाते आणि बाजार समितीमध्ये कॅश स्वरूपात चुकवती मिळत असल्या कारणाने शेतकरी अतिशय आनंदी वाटतो आहे. एकूणच आपण पाहिलं तर शेतकऱ्यांची जी मोठी अडचण असायची का त्यांना रोखीने पैसे मिळत नव्हते, त्याच्यामुळे त्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत होते. मात्र ही अडचण नांदगाव बाजार समितीने दूर केलेली आहे. इथे कॅश व्यवहार केला जातो आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. नांदगावप्रमाणेच केवळ नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातील सर्व बाजार समितींनी नांदगाव बाजार समितीचा आदर्श घेऊन सर्व ठिकाणी जर रोखीने शेतकऱ्यांना पैसे दिले तर अनेक संकटातून शेतकऱ्यांची सुटका होण्यास मदत होईल. बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, नांदगाव.